महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण शहरात स्त्री सदस्यांची स्वच्छता मोहीम, शेकडो हात एकवटून 15 टन कचरा गोळा। थोर समाजसुधारक डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण तालुक्यातील स्त्री सदस्यांनी आज रविवार पेण शहरात स्वच्छता मोहीम राबवली। यामध्ये 15 टन कचरा गोळा करण्यात आला। या स्वच्छता मोहिमेत पेण तालुक्यातील 15 बैठकांतील स्त्री सदस्य सामील झाले होते। थोर निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण, दादर, वरवणे, सापोली, हनुमानपाडा, वरसई, धावटे, वाशी, रावे, वडकळ, आंबिवली, भाल, वाशीनाका, जिते, शिर्की या बैठकीतील स्त्री सदस्यांनी आज रविवार रोजी पेण शहरात स्वच्छता अभियान राबवले। यामध्ये पेण शहरातील तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पेण फौजदारी व दिवाणी न्यायालय, पेण बसस्थानक, रामवाडी बसस्थानक, रामवाडी एसटी विभागीय कार्यालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन, वैकुंठधाम स्मशानभूमी आदीसह पेण प्रायव्हेट हायस्कूल रस्ता, कुंभाराळी, हुडको कॉलनी, नंदीबाळ नाका, शिवाजी चौक, चावडी नाका, धरमतन रोड, चिंचपाडा रोड, उत्कर्षनगर, साई मंदिर, अंतोरे रोड, रायगड बाजार परिसर अशा शहरातील अंतर्गत 21 किलोमीटरचे रस्ते ठिकाणी स्वच्छता करून 4.355 टन ओला व 11.200 टन सुका कचरा गोळा केला। झालेला कचरा शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंड येथे नेऊन जमा केला। या स्वच्छता अभियानात 970 स्त्री सदस्य सहभागी झाले होते। यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, मितेश शहा, अभिराज कडू, नगरसेविका कलावती पाटील, जस्विन पाटील, पल्लवी कालेकर, मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य निरीक्षक दयानंद गावण, लेखापाल किरण शाह आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। धर्माधिकारी प्रतिष्ठानचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विना प्रसिद्धी सेवाभाव, कोणताही गाजावाजा न करता हजारो स्त्री सदस्य मनापासून स्वच्छतेचं व्रत स्वीकारताना दिसत आहेत। कोणत्याही ठिकाणी आज शहरातल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही भेट देतोय, प्रत्येक ठिकाणी स्त्री सदस्य मनापासून भक्तिभावाने या स्वच्छता मोहीम हातात घेताना दिसत आहेत। बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जिथे गर्दी असते तिथे गोंधळ असतो, पण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे, जिथे भक्ती आणि शक्ती असेल तिथे हजारो लोकांमध्ये सुद्धा शांततेत क्रांती घडवता येते। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे सर्व स्त्री सदस्य मनापासून शहरात हातात झाडू घेऊन आपलं शहर स्वच्छ करतात, शहर चकाचक करतात। यामागे यांची सर्वात मोठी भक्ती आहे आणि म्हणून सर्व स्त्री सदस्यांचे मी मनापासून आभार मानते। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी चालू केलेलं कार्य, डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी असतील, डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी असतील, यांनी सुद्धा हे कार्य असंच पुढे नेत चाललंय। हे कार्य म्हणजे स्वच्छतेची असलेली एक चळवळ आहे, संस्काराची असलेली एक चळवळ आहे आणि म्हणूनच तमाम मी पेणकरांना विनंती करेन की अप्पा स्वारींचा, सचिनदादा स्वारींचं आणि नानासाहेब धर्माधिकारी यांचा हा समाज घडवण्यासाठी घेतलेला जो आदर्श आहे, हा आदर्श शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आंतरिक मनाच्या स्वच्छतेबरोबर भौतिक स्वच्छता पण गरजेची आहे। जर शहर स्वच्छ असेल तरच शहर निरोगी राहील। यासाठी आपण सुद्धा या संस्थानाचा आदर्श घेऊन आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी सर्वजण पुढे येऊया। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे स्वच्छतेसाठी काम करतंच, पण समाज घडवण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करून हजारो कुटुंबांना व्यसनातून मुक्त करून त्यांना सन्मार्ग दाखवण्याचं काम या प्रतिष्ठानने केलं आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडं लावणं नाही, तर ती झाडं जगवणं या दृष्टीने काम करून लाखो झाडं लावण्याचं काम या प्रतिष्ठानने केलं आहे। आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा कशी पुरवली जाईल यासाठी हे प्रतिष्ठान काम करतंय। तर त्याच बरोबरीने रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण का ते जीवन दान देतं आणि म्हणून जगातलं सगळ्यात मोठं देशातलं सगळ्यात मोठं रक्तदान शिबिर करून रक्त संचलन करण्याचा विक्रमी नोंद या प्रतिष्ठानावर केली आहे। आणि स्वच्छतेच्या बाबतीत
तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचं जे कार्य आहे त्या कार्याला आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी सुद्धा स्वच्छ भारत अभियानामध्ये देशात सगळ्यात जास्त योगदान देणारं सगळ्यात मोठं प्रतिष्ठान हे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान म्हणून या प्रतिष्ठानाचं कौतुक केलं आहे. सर्व श्री सदस्यांचं मी मनापासून आभार मानते. खरं तर आभार मानायला शब्द पण नाही आहे. मी त्यांच्या चरणी कोटी कोटी नतमस्तक होते आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे हे योगदान तेव्हा पूर्ण होईल ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही सर्व मंडळी सर्व पेंटकर हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज तेवढाच प्रयत्न करू. माझं घर, माझं कुटुंब आणि घरासमोरचा परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी संपूर्ण शहर स्वच्छ राहण्यासाठी निश्चितच मदत होईल. पुन्हा एकदा अप्पा स्वारींना, सचिनदादा स्वारींना मनापासून वंदन करते. नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि तुमचे पुन्हा एकदा आभार मानून थांबते. धन्यवाद.